आता या चिकन पीसेसला या मिश्रणामध्ये रोल करून घेतोय व्यवस्थित. याला आपल्याला डबल कोटिंग करायचं आहे. आता हा सिंगल कोट याचा झालेला आहे. शिफ्टवर असताना मुलांसाठी एक वेगळा बुफे असायचा आणि मग त्यांच्या मेनूजमध्ये काय आहे, मुलांना जे आवडतात त्या गोष्टी असायच्या, फ्राईज वगैरे अशा, त्या मेनूमधला हा एक प्रकार होता चिकन पॉपकॉर्न्स. तो आम्ही बनवायचो तिथे, मुलांना खूप आवडायचा. आता हे जे पीसेस आहेत हे आपल्याला डबल क्रम करायचे आहेत. डबल क्रम का करतोय दोनदा आपण, क्रंची आणि कुरकुरीत जास्ती होतील त्या दृष्टीने. बरं, हे जे आहेत पॉपकॉर्न्स करतोय आपण, हे बऱ्याच वेळा तिथे फ्रोझन पण यायचे कधी कधी, ते पण मी बघितलं होतं. तर तुम्हाला पण घरी करायचं असेल तर याला आपण असे तयार करून एक 2-3 दिवस ठेवायचे असतील तर तुम्हाला फ्रीझरमध्ये त्याला ठेवले, तुम्ही करून ठेवले जर, कारण की वेळेवर कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट आपण जेव्हा प्लॅन करतो तेव्हा वेळ नसतो, तर त्या थोडंसं ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग आपल्याला याचं करता येईल. त्याला करून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवले आणि नंतर वेळेवरती काढून फ्राय केले तरी पण चालेल. तर हे डबल क्रम झाल्यानंतर थोडेसे पीसेस मोठे दिसायला लागले आहेत छान. बस, याला आता डबल कोटिंग आपण करून घेतोय. आता याला मस्त गरमागरम तळून घेऊया. यस, एक 2 मिनिटामध्ये तयार होणार आहेत, कारण की चिकनचे पीसेस एकदम लहान आहेत आणि आपल्याला खूप जास्ती वेळ पण त्याला तळायचं नाही आहे. म्हणजे काय, ते आतमधनं थोडेसे ज्युसी असेल चिकन खाताना आणि वरती एकदम क्रंची. बस, रंग पण छान आलेला आहे. ते दिसतात इतके क्रंची आहेत छान. आपल्या पदार्थांची सजावट भारीच असली पाहिजे, त्या दृष्टीने मी मस्त एक ग्लासमध्ये याला सर्व करणार आहे. खाली आपण टाकलेलं आहे रेड कॅबेज. याच्यात टाकूया आता चिकन पॉपकॉर्न्स. मस्त गरमागरम चिकन पॉपकॉर्न्स. मुलांना असं काही दिलं तर बस ते खुश. आणि या आपल्या डिशबरोबर आपण सर्व करणार आहोत. इथे मी एक मेयोनेज आणि टोमॅटो केचप आणि आपण टोबॅस्को वापरून एक सॉस तयार केला आहे, कॉकटेल सॉस. हा आपण सोबत देणार आहोत. बस, तयार आहे आपली क्रिस्पी चिकन पॉपकॉर्नची रेसिपी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहू. आणि आपल्यासोबत आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू, सोबत परशा आहे आणि सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराजी मंजुळे. ज्या वयात तुम्ही यांना हिरो हिरोईन करता त्या वयात तुमचं काय व्हायचं स्वप्न होतं? माझं स्वप्न होतं जास्तीत जास्त मला कंडक्टर व्हायचं होतं, नाही तर ड्रायव्हर व्हायचं होतं. ड्रायव्हर व्हायचं माझं स्वप्न खूप दिवस होतं, कारण की आमच्या वडिलांकडे ट्रक होते कधीतरी आणि मला वाटतं की मी मोठा झालो की ड्रायव्हर होईल. पण तुम्ही अजूनही कंडक्टर आणि ड्रायव्हर आहात. तुम्ही कंडक्टर आहात कारण तुम्ही एवढ्या सगळ्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत वाहून नेता आणि तुम्ही ड्रायव्हर आहात कारण तुम्ही काहीही अनुभव नसलेल्या कलाकारांना तिथपर्यंत ड्राईव्ह करून देऊ शकता. त्याच्यामुळे फारच शुभेच्छा आहेत सर. आणि किती लकी आहात ना तुम्ही, म्हणजे ह्या वयात तुम्हाला एक असा करेक्ट दिग्दर्शक मिळाला ज्याचे अगदी सगळं क्लिअर आहे, त्याचं थिंकिंग क्लिअर आहे, त्याचं विजन क्लिअर आहे. वा, चला, सैराटच्या निमित्ताने आपल्या आता गप्पा खूप झालेल्या आहेत. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूयात. सेटवरती खायचंच काय तुम्ही? कारण शूटिंग अशा ठिकाणी व्हायचं जे कोसो दूर आहे मुंबई पुणे शहरापासून. तुम्ही काय चुलीवरती असं स्वयंपाक वगैरे व्हायचं? म्हणजे माझं शूट जे झालं सैराटचं ते माझ्या गावात करमाळ्यात झालं. करमाळा तालुक्यात सगळ्या परिसरामध्ये जे उरके माझ्या सगळ्या ठिकाणी. आणि तिथे आमचे केटर खूप छान होते.
वायकर म्हणून. पण तेही खूप रोज वेगवेगळ्या ते तर खूप छान बनवायचे. काय दगड मटण, अमुक अमुक अशा खूप दगड मटण? हां, मटणात दगड टाकले असायचे त्यांनी आणि ते शिजवून त्याला दगडात. हो, मला असं वाटलं होतं दगड मटण म्हणून. एकदा रम मटण केलं होतं, त्याच्यामध्ये रम टाकली होती. रम टाकली होती. ते छोट्या मुलांना नव्हती ती, पण त्यांनी खूप छोट्या मुलांना नव्हती ती. त्यांनी आधीच सांगितलं. पण ते इंटरेस्टिंग होतं. पण ह्याच्यापेक्षा काय मजा यायची की आम्हाला असं वाटलं काही दिवसानंतर की मी ब्रेक घ्यायचो आणि घरी जेवण बनवायला सांगायचो. किंवा माझ्या शेजारी एक माझा मित्र आहे गुलाब म्हणून, की तो खूप छान जेवण बनवतो, तर त्याला सगळ्यांचं जेवण बनवायला सांगायचो. मटण आणि आम्ही बऱ्याचदा चिकन केलेलं. तर सगळ्या क्रिवनं जेव्हा पार्ट्या आमच्या 3-4 पार्ट्या झाल्या, तर ते हैदराबादपासून सगळी वेगवेगळ्या भागातून आलेली लोकं होती. तर त्यांनी खाऊन यांना इतकी मजा आली आणि ते अजूनही आठवण काढतात की केटरिंगचं जे होतं, केटर चांगलेच होते, पण घरचं जे जेवण होतं, भाकरी आणि मटणाचा रस्सा, मटण तर ते त्यांना अजूनही आठवतं. तर कधी गावाकडचं इकडचं कधी टीम तुमचं ना, आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये करमाळा स्पेशल. हो, करमाळा स्पेशल करायला पाहिजे होतं. आपल्या घरी खाल्लं असतं आपण. वा 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 सर, तुम्ही एवढे नावं घेता त्याच्या तोंडाला पाणी सुटलं इथं. हो, नाही, आम्ही तुला फार नाही वाट पाहायला लावणार, आता आपण उरलेल्या गप्पा टेबलवरती सुगंध सुटलाय. पण इथे काय आता या इथली काय स्पेशालिटी ते आपल्याला पाहायचंय. सोम हॉटेलमध्ये या पाहुण्यांना मी घेऊन आलेलो आहे. लगेच आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे. चला, आपल्यासोबत आजचे आलेले पाहुणे तर आहेच, पण शिवाय आता आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सोम या हॉटेलचे व्यवस्थापक खुशरू सर, आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. मग आपण ते आपल्याला जे काही वाटतील ते सगळं खाऊयात. चालेल ना सर? नमस्कार. नमस्कार. तुमचंही आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. हे मराठी सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आणि ही त्यातले कलाकार मंडळी आहेत. आज आम्ही तुमच्याकडे त्यांना मुद्दाम घेऊन आलेलो आहोत, हो. कारण आम्हाला सोम या हॉटेलची खूप आम्ही कौतुक ऐकलंय आणि म्हणलं आज पाहुण्यांना घेऊन इकडे यावं. आम्ही पण आभारी आहोत वा वा, तुमच्या लोकांचे. आम्ही आभारी आहोत, कारण आज आम्हाला खूप खायला मिळणार आहे इकडे. आम्हाला आधी सांगा की सोम हॉटेल हे किती वर्षांपासून इथे? सोम 18 एप्रिल 2005 पासून रामनवमीच्या दिवशी सुरू झालं आहे. 18 एप्रिल 2005. हां, रामनवमीचा दिवस. बरं, आणि त्याच्यात आम्ही जे काही केलं आहे ते सगळं माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या मुंबईला माहिती आहे. काय या हॉटेलमध्ये स्पेशालिटी आहे की लोक त्याच्यासाठी येतात लांबून लांबून? स्पेशालिटीमध्ये गुजराती मारवाडी फूड आहे. बरं. आणि हर महिना 2 महिन्यांनी फेस्टिवल होतं बरं. वेगवेगळे पदार्थचे. हां, त्याच्यामुळे ते स्पेशालिटी म्हणजे इथला मेनू असा ठरलेला नाहीये. ठरलेला मेनू तर आहेच आहे. पण ओव्हर अँड अबाव एक मेनू असतं जे फेस्टिवलचं असतं. म्हणजे आमाच्या टायमाला आमरस आणि हे भेटतं. बरं. नंतर श्रीमेंट क्रीम मेनू आहे. बरं. नंतर श्रावण महिन्यामध्ये फराळचं पदार्थ भेटते. बरं बरं, असं वेगवेगळं भेटतं. क्या बात आहे. म्हणजे इथला ठराविक मेनू तर आहेच आहे, पण शिवाय तुम्ही जे काही उपास तापास फॉलो करत असाल, तुम्ही वातावरणानुसार खाण्यामध्ये बदल करत असाल, तर ते सगळे बदल या हॉटेलमध्ये फॉलो केले जातात, बरोबर ना? म्हणजे श्रावणाच्या दिवसात तुम्ही उपास जर करत असाल तर इथे येऊन तुम्ही हाणामारी करू शकता, बरोबर ना सर? आणि फराळचं वेगळं बनवतात आम्ही. फराळचं वेगळं तुम्ही, वेगळं, त्याचं म्हणजे करण्याची जागा सुद्धा वेगळी. सॉल्ट आणि ते पण सगळं वेगळं असतं. क्या बात आहे. काय आम्हाला तुम्ही आज स्पेशल देणार आहात? एक अमिरी खमण आहे. अमिरी? अमिरी खमण. काय असतं हे? त्याच्यामध्ये खमणला घिसून त्याच्यामध्ये कॅप्सिकम, टमाटर हां, आणि चटणी, दही टाकून ते बनवतात. बरं. त्याच्याशिवाय अजून काय? त्याच्याशिवाय जवार पिता पॉकेट आहे. जवार पिता पॉकेट म्हणजे जवारची भाकर असते, त्याच्यामध्ये ग्रीन पीसच्या तिकडी टाकतात आणि कोळसो मेयो असतं व्हेजिटेरियन. अच्छा. त्याच्याबरोबर ते सलाड असतं मिक्स हो, केलेलं. म्हणजे आपण बाहेर रस्त्यावर जाऊन फ्रँकी खातो. हां, फ्रँकी. पण ती मैद्याची असते. ते इंडियन व्हर्जन ऑफ फलाफल म्हणतात त्याला. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला मैदा किंवा असं रस्त्यावर काही खायची गरज नाहीये. प्रॉपर ज्वारीची भाकरी आहे, त्याची फ्रँकी. मेयोनीज एक्स्ट्रा लावा सर माझ्या ह्याला. बरं, अजून काय आहे? नंतर दुसरं आहे विटामिन बेल. त्याच्यामध्ये देसी चना असतात. विटामिन भेळ. विटामिन बेल. बरं. देसी चणाला मसाला लावून बनवतात बॉईल करून, आणि नंतर त्याच्यामध्ये आपलं कॅप्सिकम, टमाटर, दही, कुकुंबर सगळं टाकून ते बनवतात. बरं. ते पण एक आहे. हे सगळं तुम्ही आज आमच्यासाठी देणार आहात. हो. अजून काय म्हणत होता? आणि एक आहे मूंग स्प्राउट पावभाजी. मूंग आणि स्प्राउट पावभाजी. ते फंगालेले मूंग असतात, मोड आलेली. हां, त्याची भाजी बनवतात, पावभाजी बनवतात, आणि ब्राऊन ब्रेड असतात त्याच्यावर. वा वा वा, क्या बात आहे. आता पटकन काहीतरी आणून द्या मला, हां जी. फार भूक लागलेली आहे. थँक्यू सो मच. आजची खवईगिरी करत आपण आलो आहोत मुंबई कुलाबा भागातल्या बडे मियाला. खाई के पान बनारस वाला